आता माझं भाषण सुरू असताना कुणी उठायचं नाही. दुसरं, माझं भाषण झाल्यानंतर सिन्नरली आणि कसबा सांगावच्या मतदारसंघाच्या लोकांनी आहे त्या खुर्चीवर बसायचं आहे. त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत, काही चांगल्या गोष्टी सांगणार आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या विराट मेळाव्याला उपस्थित या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार, माझे ज्येष्ठ सहकारी संजय गाडगे, या शाहू ग्रुपचे प्रमुख, ज्यांनी गेले 10 वर्ष आपल्या व्यक्तिमत्वानं राज्यभर नाव केलं, ते राजे समरजित सिंग गाडगे, आणि मला वाटते समरजित सिंग राजेंनी आणि संजय बाबांनी व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. त्यामुळे मी त्या चक्रव्यूहात पडणार नाही. सर्व सन्माननीय व्यासपीठ, आपले 18 उमेदवार आणि मोठ्या विराट संख्येने उपस्थित तिन्ही गटांचे, परंतु 2 पक्षांचे, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेते मंडळी, पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आज सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्यांना मी अभिवादन करतो. ते म्हणाले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मी तुम्हाला आज आव्हान करणार आहे, तुम हमें 15 दिन दो, हम तुम्हें भर भर के देंगे. आज शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आणि एक अभूतपूर्व आणि एक ऐतिहासिक अशा आज इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. ज्याचा उल्लेख बघायचे भैयासाहेब माने आणि अमरीश गाडगेंनी केला की कदाचित 1.5 महिन्यापूर्वी असे आम्ही 3 जण आणि 2 पक्षामध्ये कागल तालुक्यामध्ये आघाडी होणार आहे असं कोणी सांगितलं असतं तर खरोखरच आम्ही त्याला मुलकात काढलं असतं. पण तो अचानकपणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाने नगरपालिकेला माझी आणि समरजित राजांची युती झाली. एक चांगला कौल कागल शहराच्या जनतेने दिला. नगराध्यक्षांनी सर्वच्या सर्व नगरसेवक प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलं. आणि 10 वर्ष संघर्षानंतर सुद्धा आपण 2 नेते चांगल्या भावनेने एकत्र येणार असले तर कशी साथ देऊ शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न कागल शहराच्या जनतेने केला. म्हणून या पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन ज्या अपेक्षा संजय बाबांनी ते व्यक्त केल्या त्या फलद्रूप कराव्यात आणि आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय किती सार्थ आहे याचं मताच्या रूपाने आपण दाखवून द्यावं अशी कळकळीची विनंती मी करणार आहे. बंधू भगिनींनो, समरजित राजेंनी ज्या सूचना केल्या, आपण 3 गट एकत्र आल्यानंतर आपण गावागावामध्ये अतिशय संघटितपणे काम केलं पाहिजे. मतदानानंतर 1000 ची
मतदान केंद्र असतं त्यामध्ये ताबडतोबीने कळतं कुठली मते गेली. आणि आता 3.5 वर्ष निवडणुका नाही. आता ही एकदा सार्वजनिक निवडणूक झाली की आता एकदम लोकसभेची निवडणूक आहे. बँक, गोकुळ, ग्राममध्ये निवडणुका या त्या पातळीवर होती. परंतु या 3.5 वर्षामध्ये तुम्हा कार्यकर्त्यांना, तिन्ही नेत्यांना तोंड दाखवायचं आहे. कामाच्या निमित्ताने दाखवायचं आहे, विकासाच्या निमित्ताने दाखवायचं आहे. निदान माझा बूथ हा सबसे मजबूत ही दाखवण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे. आता पुन्हा तक्रार नाही, आता कुणाचंही लग्न नाही, तिघांचा मिळून मंडप आहे, तिघांचा मुलगा आहे, तिघांच्या नवऱ्या आहेत. आता सगळ्यांनी अक्षदाला यायचं आहे. फक्त अक्षदाला यायचं नाही, आता गावागावात कष्ट करायचे. कसलंही किलमिश, शेवटी आपण नेत्यांचे जर आदर्श कार्यकर्ते आहात तर वाटते महाराष्ट्रामध्ये एक इतिहास करण्याची आणि संपूर्ण राज्याला एक उदाहरण घालून देण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे. त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला. आता आज जो आमच्याबरोबर नाही, मंडलिक साहेबांचं एक वाक्य असायचं, आता तू गेलास तर आता माझी आणि तुझी भेट वरतीच, म्हणजे स्वर्गात. तसं आता त्यांची आणि आमची भेट स्वर्गात. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी अतिशय एकसंधपणानं, राजेसाहेब सातत्याने म्हणतायत की मुश्रीफ साहेब तुम्ही जरा मवाळा भूमिका घेताय. आणि म्हणून मी अतिशय हार्ड भाषा वापरलेली आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती आहे की कसलीही तक्रार, कसलीही याबद्दलची आपल्याबद्दलच एखादी चूक घडता कामा नये एवढी विनंती तीनही गटाच्या कार्यकर्त्यांना माझी आहे. पण आमचा काय स्वार्थ आहे त्यामध्ये तिघांचा? आमचा कसलाही स्वार्थ नाही. 3.5 वर्ष निवडणुकाच नाहीत. गावागावात चांगलं विकासाचं काम व्हावं, गोर आणि गरीब सामान्य जनतेचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं आणि या जनतेच्या ज्या आशा आणि आकांक्षा आहेत त्या फलद्रूप व्हाव्यात, या एका इच्छेनं आम्ही एकत्र आलेलो आहोत. आता राजेने सांगितलं की आपण एक जाहीरनामा काढणार आहोत. जाहीरनामा आम्ही काढू. याचा उल्लेख आपल्या घटनेने केला. आपण प्राधान्य दिलं पाहिजे या पंचायत राज्याच्या वतीनं आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि आपल्या गावातली स्वच्छता याला प्राधान्य असलं पाहिजे. यासाठी जे जे करायला लागेल ते या राज्याचा मंत्री म्हणून करीन. आणि बाबांच्या अपेक्षा ज्या आहेत की निधीबद्दल मी इतका निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन की तुमचा ओटा फाटून जाईल. अशा प्रकारचा गावागावात निधी देण्याचा प्रयत्न आपण करू. गावाची सगळी विकासाची कामं, विशेषतः मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतो. म्हणून आज आम्ही तिघं एकत्र आलेलो आहोत. त्याचा उल्लेख सभापती गाडगेंनी केला. कोणाला एकटं पाडण्यासाठी, कोणाला एकटं ठेवण्यासाठी आम्ही केलेलं नाही. आमची इच्छा होती त्यांनी आमच्याकडे यावं. आणि म्हणून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं काम आपल्याला करावं लागेल. आज घडलं नाही तर भविष्यामध्ये निश्चितपणाने आम्ही करू. या निमित्ताने मी एवढंच आपल्याला सांगणार आहे की आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या आपण निवडणुकीमध्ये कामं करतो ती कामं अतिशय प्रामाणिकपणानं करा. मनामध्ये कसलंही किलबिश ठेवू नका. हे खरं आहे ना, आम्ही तिघं एकमेकाच्या विरोधी लढलेलो आहोत. गावागावाचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधी असतात.
ज्या ते आम्ही तिघे एकत्र आलो म्हणजे ते सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. नाही तर हा उलटा होता, तो उलटा होता, त्याचा बाग काढतो, ह्याचा बाग काढतो, तुमचा बाग निघेल त्यामुळे. म्हणून तुम्ही अजिबात ती काय गोष्ट करू नका. ते एकमेकाच्या आम्ही विरोधी होतो, एकमेकाची प्रामाणिकपणाने तिने विरोध केला आणि म्हणून तो माझ्या विरोधी होता. म्हणून या निवडणुकीत आपण त्याला वाकड्या नजरेनं कुणी बघायचं नाही. 18च्या 18 उमेदवार हे तुमचे आहेत आणि 18च्या 18 उमेदवार प्रचंड मताने निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमच्या सर्वांची आहे. ज्याने ज्याने अजून अर्ज उमेदवारी परत घेतलेले नाहीत, आता जास्त रुसून बसू नका, फुगू नका. जे काय असेल ते मागा आमच्याकडं. कामाच्या अपेक्षा असतील त्या सांगा. तर आता जास्तीत जास्त आम्हाला यायला आणि त्यामध्ये वेळ घालायला लावू नका. मला वाटते ज्यांचं ज्यांचं तिघांच्यावर प्रेम आहे त्यांची उद्या सुट्टी आहे काय? उमेदवाराचं परत घ्यायची तारीख आहे. उद्या कार्यालय चालू आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आमच्यावर प्रेम असलेली, तिघांच्यावर निष्ठा असलेले सगळे उमेदवार अर्ज परत घेतील असा विश्वास मला आहे. आणि जे घेणार नाही त्यांना आमच्याशी काय बोलायचं असेल तर उद्याच फोन करून सांगा, आम्ही लगेच जातो त्याला भेटायला. पण आता पुन्हा आता याच्याबद्दलचं चालणार नाही. आता ते करायचं नाही. आता आम्ही तिघं एकत्र आलेलो. पण खरोखरच मला एका वळणावर असं वाटत होतं की युती होईल का नाही. कारण बाबांची इच्छा होती 2 जिल्हा परिषदेच्या आपल्या जागा मिळायला पाहिजेत. अमरीश गाडगेंनी भाषण चालू केली होती, हुंडा द्या ठरल्याला. त्याच्या पुढं आमचे बंधूचे सरकार गेले. आणि मला अचानक भारतीय जनता पक्षाची मिटिंग पहिल्यांदा झाली अयोध्या हॉटेलमध्ये, नंतर आमची झाली. मी म्हटलं आता त्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत त्या दोघांना आमंत्रित होतं, राजेंना, आम्हाला काय नव्हतं. त्या 2 तासामध्ये मला वाटतं भांडणं कदाचित झाली असतील. आता बहुतेक आमचं मोडणार. आणि मी बैठकीला गेलो तर दोन्ही घाटगे इतके सौहार्दपणानं बोलत होती, मला आश्चर्याचा धक्काच बसला. यामध्ये सबरजित घाटगेने मनाचा मोठेपणा केला आणि तिघं एकत्र राहिली पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक बाबांनी त्यांनी प्रयत्न केले आणि माझी चिंता त्यांनी दूर केली. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम अगर तेरा साथ का छोडेंगे, असं आम्ही आता तिघांनी ठरवलं. आम्ही एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी आणि या तालुक्याच्या भल्यासाठी हे मंत्र घेऊन ही आम्ही एकत्र आलेलो आहोत. ही फक्त महायुती नाही, ही नवी रणनीती आहे. हे केवळ एकत्र येणे नाही, ही तालुक्याच्या विकासाची गती आहे. हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आणि या निवडणुकीमध्ये मी आमच्या विरोधकांना एवढंच सांगेन, आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्रभर गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. मला वाटतंय एवढंच वाक्य मी त्यांच्यासाठी व्यक्त करीन. मत सोच की तेरा सपना क्यों नहीं पूरा होता, हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उसके जीवन में हमेशा अंधेरा नहीं होता. आणि म्हणून आम्ही तिघं त्या उद्देशाने एकत्र आलेलो आहोत. आमच्या जीवनामध्ये कधी अंधार येणार नाही, कारण चांगली भावना, मनामध्ये चांगल्या कल्पना आणि पारदर्शीपणा असेल तर कधी लोकांचं कल्याण होत असतं, यावर माझा विश्वास आहे. बाबांनी माझ्याबद्दल अनेक चांगली वक्तव्य केली, त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. तर बाबा, ज्या भावना तुम्ही व्यक्त केल्या की उत्तरार्ध आपण आता 100 वर्ष जगायचं आहे दोघांनी. उत्तरार्ध मित्रार्ध नाही, आता यांनी थांबलं पाहिजे. आता आम्ही नाही थांबायला.
आणि म्हणून कारण त्यांचं वय आणि माझं वय सारखं आहे, मग ते आले म्हणजे उत्तर, आम्ही आलो की उत्तर अजून काय नाही. आता आपल्या प्रचार यंत्रणा सुरू झालेल्या आहेत. परगावची माणसं आणणं, त्याच्या याद्या तयार करणं, त्याशिवाय आता जाहीर सभा कारण आता जो 40-45 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मी उभे केलेले आहेत. आम्ही मला त्या सगळ्या ठिकाणी जायचं आहे आणि ज्या ठिकाणी अमरीश घाटगेंचा फार बारकाव असतो. मला येताना गाडीत ते सांगत होते, साहेब काय काय केलं पाहिजे. गडी आकड्यात लई फास्ट आहे, आकडे बेरीज याची वजाबाकी बरोबर असतील. तर मला वाटतंय प्रमुख आपली जी कोर टीम आहे त्यांनी बसावं, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय वाटत असेल त्याचं त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्या सगळ्या दृष्ट्या आपण या निमित्ताने कराव्यात. सोमवार 27 तारखेला आता आपला जाहीर सभेचा कार्यक्रम सुरू होतोय. सायंकाळी 6 वाजता म्हाकवे आहे, लिहून घ्या कागदावर म्हाकव्याच्या लोकांनी. सोमवारी 27/1/2026 सायंकाळी 6 वाजता म्हाकवे, 7 वाजता सिद्नेरली आणि 8 वाजता कसबा सांगा. आता ही मॅरेथॉन सभा असतात, मॅरेथॉन, तर 8 दिवस राहिलेले आहेत. आता विजय काळे तिन्ही आमच्या गटाचे प्रमुख मंडळी येतील, सभा तुम्ही चालू करायची, एखादा पवाडा बिवाडा सुरू करायचा, लोक जमतील. आता दुसरं काही नाही, ऊसाचे तोड चालू आहे, लागणी चालू आहे, सुगी चालू आहे. तर आमच्या सुगीमध्ये तुम्ही भाग घ्या. आता तुमची सुगी जरा बाजूला ठेवा. मंगळवार 28 तारखेला सायंकाळी चिखली, सोमवारी 26 आहे, सोमवारी 26/1 यायला आमचे निलेन लोक काय घोटाळा आहे. आणि मंगळवार 27/1 सायंकाळी 6 वाजता चिखली. मंगळवार 27 आहे, सोमवार 26 आहे. सायंकाळी चिखली 6 वाजता, 7 वाजता सेनापती कापशी आणि 8 वाजता बोरोडे. प्रचंड जाहीर सभा झाल्या पाहिजेत. आणि रविवारी सर्व कर्मचाऱ्यांचा मेळावा या पलीकडच्या लॉनमध्ये आहे की 4ला ना, 4 वाजता. आता ही माझं भाषण आता मी आटोपतं घेणार आहे. सांगाव आणि सिन्नरली मतदारसंघाच्या लोकांनी इथंच थांबायचं आहे. आम्ही तिघजण तुमच्यावर बोलणार आहोत. माझं मनोगत झाल्यानंतर आपण सावकाश तिकडं मागं बॅरेक्टिंगमध्ये जाऊन मांसाहारी लोकांनी ह्या बाजूला जायचं आहे आणि शाकाहारी लोकांनी ह्या बाजूला आंबेडकर इथं हॉल आहे तिथं जायचं आहे. तिथे सगळे बोर्ड बीट लावलेले आहेत. जेवण प्रचंड आहे, भरपूर आहे. अमरीश घाटगेंनी मला सूचना केली होती, काय किंमत द्यायचं नाही, हा बकरी पाच शाखा बघा, तुम्ही काही गडबड करायची नाही, शिस्तीत जायचं. तुम्ही एक लक्षात ठेवा, अतिशय उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मी मनपूर्वक आपला आभारी आहे. इतक्या मोठ्या संख्येने आपला आलात. मग ते कागलचा रस्ता गेले 2 तास बंद आहे. जाताना सुद्धा काही लोक कसबा सांगाव मार्के MIDC मार्के जावा, काही लोक आलेल्या रस्त्याने जावा, काही लोक लिंगणूरच्या बाजूने जावा. असे डिस्ट्रीब्यूट केलं तर गर्दी कमी होईल. आणि म्हणून बोरोड, कापशी आणि चिखली लोकांनी जेवायला जायला हरकत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार मानून फक्त कसबा सांगाव आणि सिद्धेच्या लोकांनी इथं थांबावं अशी विनंती करतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचा आभार या ठिकाणी माजी पंचायत समिती